नमस्कार. जॉईन व्हा. प्रथम महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा घेऊन आज आपण लाईव्ह आलो. लक्षात घ्या. आणि जी आर निघाल्याच्या नंतर सुरुवातीलाच मी बोललो होतो की पोरो या गोष्टी संदर्भात आपल्याला एकत्र यायचे, एकत्र बोलायचे. त्यावेळेस अनेकांनी महत्वाची गोष्ट टार्गेट करण्याचाही प्रयत्न केला, पण शेवटी काय असते माहिती आहे का, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि म्हणून पोरो लक्षात घ्या, जी आर निघल्याच्या नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा मोर्चाची सुरुवात आपण केली होती. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अकोला असेल, अलीकडे मेहकरमध्ये 50 वर्षाचे काही महत्वाची गोष्ट कर्मचारी, त्याच्यानंतर काही म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक आमरण उपोषणाला बसले होते. 4था दिवस त्यांचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अनेक मेहकर असेल, अकोला असेल, मूर्तिजापूर असेल, त्यानंतर बीड असेल, सांगली असेल, सर्वात मोठा मोर्चा निघाला नांदेड असेल, अलीकडचा सुजातदादासोबत आपण काढलेला लातूरचा मोर्चा असेल. या प्रत्येक ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. आणि केवळ आता हा जी आर रद्द झाला म्हणजे आपली लढाई संपली नाहीये. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, हे आपली मोर्चाची सुरुवात होती. या ठिकाणी आमचे मित्र आहेत गजानन जोगदंड, त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालू मोहिते पाटील, त्यानंतर सागरदादा शिंदे, गौतम भालेराव, सागर म्हणजे ज्याला मी सागरदादा म्हणतो, दाऊया म्हणून त्यांना जे ओळखतो. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सुधीर साळवे, अनेक महत्वाच्या लोकांचा आम्हाला मदत भेटली. त्यानुसार आपण ह्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. आम्ही विद्यार्थी कृती समिती आयोजित केली होती आणि सांगायचं तात्पर्य पहा, सरकारचे ध्येय धोरण जेव्हा रॉंग असतील, चुकीचे असतील, त्याबद्दल युवक या नात्याने आपण जर एकत्र आलो तर जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला शक्य होते. ती आज झालेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे अलीकडे तुम्ही पाहिलं असेल की बाबा ही घटना आहे, हा जी आर होता, हे लातूरमध्ये झालेला मोर्चा आहे. आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सुजात भाऊने देखील या मोर्चाचं आयोजन केलं होतं लातूरला. त्या ठिकाणी आमची भेट झाली. कुठलाही गर्व नाही, है ना. अतिशय साधारण गरिबीची जाणीव असणारं नेतृत्व आहे. आणि मग त्यांनी देखील मोर्चाचं ठिकठिकाणी आयोजन केलं, म्हणून यांच्या यशामध्ये यांचा पण वाटा आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. नाहीतर मग मी त्यांच्याबद्दल बोललो की काही बुद्धीनं गरीब असतात, लगेच महासंबंध तिकडे त्या संघटनेत जोडतात. नाही, आपण कुठल्या पक्षाचे पाईक नाही, कुठल्या व्यक्तीच्या विचाराचे पाईक नाही. जो व्यक्ती चांगला आहे आपण सदैव त्यांच्या सोबत आहोत. लक्षात घ्या. तर सर्वात महत्वाची गोष्ट इथं हे पहा, हे आपण परभणीतला मोर्चा होता पहा, हे आपल्या लोकमुळेच ओळखत एक सर वेगळे आहेत तिकडं. हा पहिला मोर्चा आपण होता. सांगायचं तात्पर्य काय, मोर्चा म्हणजे त्याचं श्रेय घेण्याचा उद्देश नाही, पण सुरुवात आपण केली होती आणि सर्व विद्यार्थी एकत्र आले. तर लक्षात घ्या, 2024ला यांचे वांधे काय, कोणासोबत किती वेळ, कोण आपल्यासोबत किती वेळ, कोण सोडून जाईल, याच्यामुळे हे डिस्टर्ब. मग आता आपल्या युवकांच्या ज्या बी मागण्या असतील त्या मागण्या हे काही बी करून मान्य करणार, आपला ऐकणार. मग आता वेळ काय आपल्याला, आपलं टार्गेट फक्त कंत्राट भरतीचा जी आर रद्द झाला म्हणजे झालं का, नाही. दुसरा मुद्दा कोणता आहे बाबा, शाळेचा मुद्दा आहे. शिक्षकांना 7 महिने झुलवत ठेवले. परीक्षा पास झाली, पोराला मार्क 135, पोरग पेढे वाटायची तयारी, ते सोयरीक जमली, पण पोराला जॉईनिंग नाही. म्हणजे त्याला प्रश्न पडला की खरंच मला जॉईन करणार आहेत का, असंच आसमान शेटप का, खजूर पेलट का, घरकान घाट का. त्यानंतर महत्वाची गोष्ट, 62,000 शाळा जे काही समायोजित करायच्या, दत्तक द्यायच्या, काय जे कुठं आहे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला हे सोडायचं नाहीये, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, वनरक्षक मध्ये ज्या हरामखोरांनी पेपर फुटी केली त्यांच्याबद्दलचा लढा आहे. फीस वाढीबद्दलचा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा युवा पिढी एकत्र येते, युवा शक्ती एकत्र येते, तेव्हा सरकारला विचार करावाच लागतो. कारण आपल्या घरातल्यांना कोणाला मतदान करायचंय त्याचं ज्ञान आपल्याला आहे. आपण घरच्याला सांगू शकतो या आमचा कार्यक्रम केला, येणाऱ्या काळात आपल्याला याचा कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, युवक जागृत झाला, जगात काही होते. कळलं का. भारतात युवक सर्वाधिक जास्त आहेत. युथ इज द पिलर ऑफ नेशन. म्हणजे युवक हा देशाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. आणि मग तो जर सशक्त बुद्धीनं असेल, म्हणजे आपल्या शरीरावर आपलंच धड, आपल्या धडावर आपलं डोकं, आपल्या डोक्यात आपलाच मेंदू, आपल्याच मेंदूत आपला विचार असेल, तर मग मात्र प्रत्येकाचा कार्यक्रम आपल्याला वाजवता येतो. म्हणजे ही गोष्ट झाली या ठिकाणी. लक्षात घ्या, हे लातूर मधला मोर्चा आहे. लातूरमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी एकत्र येऊन, सुजात भैया असतील, कर्मयूरचे भारती सर असतील, विजय स्पर्धा परीक्षेचे बारगिरे सर असतील, आमचे मराठी विषयाचे सहस्नेही मित्र दर्शन लोंढे सर असतील, म्हणजे अनेक शिक्षकांचं या ठिकाणी योगदान लाभलं. त्यांनी हे विद्यार्थी एकत्र केले. हाही प्रचंड मोर्चा निघाला.
भर दुपारी 2 वाजता कडक ऊन असताना पोरी रोडवर बसलेले, डांबर रोडवर. चिंता का आहे? आपल्या मायबापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करायचे म्हणून ते बसलेत. मग युवक इथं बसला, युवकाला माहित होतं आज आपण इथं बसलो तर कोणाला कुठं बसवायचंय हे त्यांना नॉलेज होतं. म्हणूनच महत्वाची गोष्ट कुठाने काय केले सरकारनं लक्षात घेतले का नाही? म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, आपण जागरूक झालो म्हणून जमलं का नाही याच्यावर नंतर बोलतो जरासं. हे पहा, म्हणजे आता तो जी आर जे काही रद्द करण्यात आला याच्यामध्ये पोरो एक महत्वाची गोष्ट ह्या बॅनरवर आपल्याला नंतर बोलायचंय. आमच्या परभणीमध्ये 25 तारखेला एक पेपर आहे. तो पेपर आहे 100 गुणाचा, वेळ आहे 1.5 तास. 100 प्रश्नाला जे काही 400 ऑप्शन असतील त्या 400 ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आपण दुसऱ्या दिवशीपासून युट्यूबला देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पंचायत राज, पंचवार्षिक योजना, राज्यघटना प्रत्येक विषय राहणार आहे. प्रत्येक विषयाला कसे मार्क असतील त्याचं मी त्याचं डिस्क्रिप्शन उद्या सांगतो. पण तो पेपर अतिशय छान आहे. आणि आतापर्यंत वाढदिवस होतात, वाढदिवसमध्ये आपण हजार रुपयाचे महत्वाची गोष्ट हार, त्याच्यानंतर केक, इथं गरीबाला खायला नाही पण केक आपण एकमेकाच्या थोबाडाला लावतो. तर ते न करण्यापेक्षा आमचे मित्र आहेत सागरदादा शिंदे, त्यांनी एक चांगला होतकरू प्लॅन केलाय आणि आपण त्यांना सांगितलं, त्यांनी ते मान्य केलं. तर आपण 200 लेकरांना मोफत ट्रॅक सूट, त्याच्यानंतर 35 प्रकारचे वेगवेगळे 500 इव्हेंट पडतील, गट पडतील, एवढे गोरगरीब लेकरांना शालेय साहित्य वाटप करणार आहे. मग त्याच्यामध्ये रजिस्टर येतील, एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा येईल, मराठीचं पुस्तक येईल, इंग्रजीचं पुस्तक येईल, बुद्धिमत्तेचं येईल. तर ज्या पोराला वाटलं का त्या प्रत्येक पोराने या पेपरचा फायदा घ्यायचा. जर लांबून तू येत असेल तर ताण घ्यायचा नाही, आपण त्याची इथं राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था करू. ह्या त्या पोरांना आला तरी चालते. पण सांगायचं तात्पर्य हा आपला लढा होता, तो लढा आपण यशस्वी केलाय. आता 98,000 पोलीस भरती याबद्दल सरकारनं डायलॉग आणलेला आहे. आणि 98,000 पोलीस भरतीबद्दल डायलॉग सांगत असताना लक्षात घ्या महत्वाची गोष्ट काय बाबा, तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब, पहिल्यांदा तुमचे हृदयाच्या तळापासून आभार की आमच्या गोरगरीब लेकराच्या हृदयातली जी काय हाक होती ती तुम्ही ओळखली. नाहीतर आम्हाला तर वाटलं होतं तुम्ही ऐकण्यापैकी नाहीतच, पण तुम्ही आमचं ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे, युवकांचे जिथं जिथं प्रश्न असतील त्या प्रश्नासोबत आजही बोलायलो की पोरो सदैव तुमच्या पाठीशी, सदैव तुमच्या सोबत असेल. आता एक महत्वाचा मुद्दा आहे पहा, PSIचे काही मराठा कॅटेगरीचे पोरं लक्षात घ्या मुंबईला उपोषणाला बसलेत. त्यांचा परिपूर्ण विषय एकदा मला ध्यानात घेऊ द्या आणि तो विषय ध्यानात घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर पण बोलायचंय. यामध्ये महत्वाची गोष्ट 7 दिवस कंटिन्यू मोर्चा अविरत चालू ठेवण्याचं काम फिनिक्स करिअर अकॅडमीचे संचालक कराळे सर यांनी ठेवलं होतं. त्यांच्याबद्दल त्यांचेही हृदयाच्या तळापासून आभार. ज्या ज्या शिक्षकांनी, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या ज्या सामाजिक संघटनेनी, ज्या ज्या पक्षांनी, ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे मोर्चे सक्सेस केले. सरकारच्या ही गोष्ट संकल्पना सरकारच्या डोक्यात आणून घातली आणि सरकारनं त्यावर विचार केला. त्या प्रत्येक पालकांचं, विद्यार्थ्यांचं, क्लासच्या संचालकांचं, शिक्षकांचं, सामाजिक संघटनेचं, विरोधी पक्षात जे असणारे किंवा पक्षात असून अंधारून आम्हाला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हृदयाच्या तळापासून आभार. येणाऱ्या काळात आमच्या विद्यार्थ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. आता आमचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फीस वाढीचा, तो एक तुम्ही कमी करसाल. आमचा एक महत्वाचा मुद्दा आहे TCS IBPS ह्या भिकारचोट कंपन्याला पेपर न देता MPSC आयोगाकडे द्या. तिकडे हुशार लोक आहेत ते पेपर घेतील, आमच्याकडे कार्बन कॉपी द्या. आम्ही काय सोडलंय काय नाही आमचं आम्हाला पाहता आलं पाहिजे. ह्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देसाल अशी पण आमची कळकळीची विनंती आहे. पेपर फुटी होणार नाही. गोरगरिबांच्या पोराचं जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नातली त्याची महत्वाची नोकरी, त्याचे प्रयत्न, याला दुसराच कोणतरी पैसे भरून ती नोकरी मिळवेल. आणि महत्वाची गोष्ट याच्या पदरात अपयश येईल असं काही होणार नाही. याकडे देखील सरकार मायबाप आमच्या गोरगरीब पोरांचं ध्येय म्हणून पाहसाल, त्याच्याकडे लक्ष देसाल एवढी एक मात्र कळकळीची विनंती आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की 62,000 शाळांचा प्रश्न आहे, त्यावर देखील आपल्याला थोडं विचार करायचा आहे. तो मुद्दा म्हणजे ती फक्त त्याच्यावर विचारणा झालेली आहे, तसा काय त्याचा GR निघाला नाही. तो निघाला तर नक्की पुन्हा सरकार कोणाचाही असो, नेता कोणताही असो, जो आमच्या विद्यार्थ्यांच्या मायबापाच्या स्वप्नाच्या विरोधात, लेकरांच्या कष्टाच्या विरोधात, लेकराच्या आर्थिक भुर्दंड लेकराला लागल नाही त्याच्या विरोधात तो आला, किंवा लेकराला जास्त पैसा लागत असेल तर त्या विरोधात विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचा मोठा भाऊ शिक्षक या नात्याने मी सदैव आमच्या विद्यार्थ्याच्या सोबत राहील. कारण मी पोरांना नेहमी म्हणत असतो की मत कहो सर पर बोझ ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है, हौसला हो तो साथ आओ तुम, शिखर हम जरूर देंगे, ये वादा हमारा है. अलीकडे आता या मोर्चाचं याचं त्याचं कोणी श्रेय घेईल, श्रेय कोणी घेऊ द्या, पण महाराष्ट्रात तुम्ही लक्षात घ्या पहिला मोर्चा आपण काढला होता. अनेक जण मला ट्रोल करू लागले है ना, जे काही सतरंजा उचलणारे होते त्यांना फरक पडला नाही. कारण माझ्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल तर माझ्या विद्यार्थ्यासाठी मला बोलावं लागेल.
ही महत्वाची गोष्ट होती. आणि पोरं लक्षात घ्या, आता आपलं बोलणं हे बोलणं नाही, आपलं स्टेटमेंट व्हायलंय. आणि म्हणून इथून पुढे आपल्या स्टेटमेंटचा प्रत्येक जण विचार करणार आहे. त्याचं कारण ह्या स्टेटमेंट मागं महाराष्ट्रातल्या लाखो तयारी करणाऱ्या गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांचे हात आहेत, आशीर्वाद आहेत. म्हणून आपलं बोलणं नाही तर आपलं आता स्टेटमेंट आहेत. आपलं एखादं बोलणं म्हणजे सहज बडबड नाही, तर तो निघलेला एक विचार आहे. आणि तो विचार होण्याची ताकद फक्त तुमच्यामुळे निर्माण झालेली आहे. पण आतापर्यंत तुमचे आशीर्वाद, तुमची साथ अशी लाभलेली आहे. येणाऱ्या काळात तुमच्या आपल्या कुठल्याही मागण्या असतील, कुठल्याही परीक्षेत गोंधळ होत असतील, तर त्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी असेल. आणि पुन्हा नेहमी सांगत असतो मी, आय एम नॉट इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. आपल्याला त्या पॉलिटिक्समध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. आपण लाईफ टाईम तुमच्यासाठी तुमच्यातला तुमचा मोठा भाऊ मास्तर म्हणूनच तुम्ही स्वीकारायचा आहे. ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी आपला कार्यक्रम करायचा. मी डायलॉग हाणला एखाद्या पक्षाची धुराण असा काही कुठं नाही केला की तू डायरेक्ट मला व्यासपीठावर सांगायचं तू तर लय डायलॉग हाणला होता ना. नाही, आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. आपल्या पोरांसाठी सदैव आपण असेच राहू. पोरांचं एवढं मोठं प्रेम आहे, ते प्रेम सदैव राहील अशी एक अपेक्षा. येणाऱ्या काळात काही समस्या असतील तर पर्सनली लक्षात घ्या, या नंबरवर मला व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यावर आपण नक्कीच त्याचा विचारणा करूया. या नंबरवर पाठवायचा. हा, या नंबरवर पाठवा. लक्षात घ्या, कुठलाही विचार करायचा नाही. या नंबरवर पाठवा, त्यावर आपण विचार करू. आयटीआयचं काहीतरी मॅटर आहे पा, त्यावरही बोलायचं, पण ते डिटेल मला विषय कळाला नाहीये. म्हणून तो एकदा विषय कळाला की मग त्याच्यासाठी पण आपला लढा चालूच राहील. फक्त तुम्ही सोबत आहेत म्हणल्यावर विषय नाही. मैं चलता गया, लोक मिलते गए, कारवा बदलता गया, मंजिल बनती गई, असं काहीतरी वाक्य आहे. आणि ते होत जाईल, फक्त साथ तुमची राहू द्या. कळलं का? येणाऱ्या काळात कुठलंही असो आपण सोबत लढायचे. कुठलाही अन्याय असो त्या अन्यायाचा प्रतिकार सोबत मिळून लढून काय करायचा आहे, त्याचा बिमोड करायचा आहे. फक्त सोबत तुम्ही राहा, मग देखेंगे कोई भी मायका लालो उसका टेन्शन मतले नाही का. बाकी आपण आहेत सदैव सोबत राहू. त्याच्यानंतर दिवाळी नंतर, आता ज्याला कोणाला बॅचला यायचंय त्यांना दिवाळी नंतर यायचं, दिवाळीच्या अगोदर येऊ नका. आता दिवाळी नंतर नवीन बॅच 400 पोरांचा हॉल केलाय, त्याच्यामध्ये डिजिटल बोर्ड आहे, तिथं मस्त भव्य दिवे केलंय, युट्यूबची रूम वेगळी केली. आता सर्व गोष्टी बरोबर झाल्यात. आता आपलं काम आहे शिकवणं, भाषण करणं आणि बिंदास चेहऱ्यावर स्माईल ठेवणं. लेकरायच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे, त्यासाठी त्यांना मनातून शिकवणं. हे प्रयत्न आपले सदैव चालू राहतील. अनावधानाने कधी चुका झाल्या असतील त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट, हृदयाच्या तळापासून तुमच्यातला तुमच्यापैकीच समजून माफ करायचे. आपण एकच आहोत, कारण हे विश्वाची माझे घर. आपण आपलं म्हणल्यानं लोक आपले होतात, आणि म्हणून ते आपलं म्हणण्याची भूमिका आपल्या मनात असावी अशी एक अपेक्षा करतो. सर्व लेकरांना एक मोठा भाऊ तुमच्यापैकीच समजून सर्वांना आशीर्वाद देतो. पुन्हा तयारीला लागा. कधी अनावधानानं चेहऱ्यावर स्माईल ठेवत राहा. कुठल्याही गोष्टीमध्ये नाराज व्हायचं नाही. प्रत्येकाची वेळ बदलणारी असते. आज आपले वाईट दिवस आहेत, ते परमनंट नसतात, ती वेळ बदलतच असते. म्हणून हा चांगला वेळ आहे किंवा उद्याचा वाईट वेळ आहे, तो वेळ अतिशय गुण्यागोविंदानं जगून काढायचा, कारण पुन्हा ती वेळ गेलेली परत येत नाही. वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जिले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. म्हणजे येणारी वेळ ती जी काही थांबणारी नाहीये. म्हणून चेहऱ्यावर स्माईल ठेवायची, प्रयत्नात सातत्य ठेवायचं. येणारे दिवस नक्की आपले बदलत असतात. त्याबद्दल सर्व लेकरांना हृदयाच्या तळापासून शुभेच्छा. ही एक लढाईची सुरुवात होती. येणाऱ्या काळात पुन्हाही आपल्याला सोबत हातात हात घालून, कळलं का, त्याच हृदयात तीच स्पंदनं जागृत करून, तीच स्फूर्ती जागृत करून, तोच उत्साह जागृत करून आपल्याला अशाच अनेक येणाऱ्या काळातल्या लढाया जिंकायच्यात. त्याबद्दल सर्वांचे आभार. ज्या ज्या लेकरांनी आतापर्यंत या लढ्याच्या विरोधात, सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जिथं जिथं जी जी महत्वाची कामगिरी केली त्या प्रत्येक कामगिरीला यश आलेलं आहे. म्हणून ही लढाई महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सामाजिक संघटनेनी जिंकलेली आहे. त्या सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.